पहिले नांगरती केली, रोटा मारलं, परत बेड पाळले, बेड पाळून खता मारलं त्याच्यावर, खत मारून परत पेपर हातरला, पेपर हातरून रोप त्याच्या पहिले आम्ही बुकिंग केलं होतं रेडकीन, पुण्याला बुकिंग केलं होतं हे रोप. पुण्याहून आणलेलं आहे का रोप? हा, रोप पुण्याहून आणलं आहे? पुण्याहून आणलेलं आहे. ₹2.40 मिळालं ते रोप. आज आपण त्या टरबूजची लागवड करताय, तर याची आता लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी फळ निघेल? आणि 75 दिवस लागतील 75 दिवस यायला. गेल्या वर्षी हे टरबूज लागवड केली होती का आपण? केली होती, 2 वर्ष झाली त्यापूर्वी केली होती. पण बाकी जवळ जे बसायला सुरुवात झाला दादा, तर अर्ध बसून गेलं होतं ते डायरेक्ट. म्हणजे एक दिवस बी त्याच्या जरा फॉल्ट झाला तर आपटून जातं डायरेक्ट. खूप काळजी घ्यावी लागते. हो, खूप खर्चिक आहे. खर्चिक आहे. 2 दिवसाच्या आड मटेरियल सोडावंच लागतं. असं इंजेक्शन सारखं, म्हणजे जसं त्या डॉक्टर इंजेक्शन देतो ती पद्धतमध्ये चालूच द्यावं लागतं त्याला, फवारणी वगैरे. फवारणीचा बी खर्च वाढत असेल. हो, सकाळी काय दिसतं तर दुपारी काय दिसतं ते. भाव जर आणखी भाव काय मिळतो त्याच्यावर आहे? भाव तर तसं काही राहत नाही सर. हं. किंवा काय मिळेल, ज्या दिवस निघेल ते त्याच टायमाला कराय. साधारणतः काय भाव मिळाला पाहिजे म्हणजे ते शेतकऱ्यांना परवडतं? त्याला कमीत कमी ₹10 भाव मिळाला पाहिजे. 10 रुपये भाव. 5-7 असं चालू राहतं. अच्छा. किती आहे आपलं हे पूर्ण क्षेत्र? 3 एकर. 3 एकर. काय नाव आहे आपलं? नवनीत संभाजी पाटील, घुमावाल बुद्रुक, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव.